अर्थ काय, हेतू काय, मला याच्यात नाही पडायचं. तुम्हाला खरंच जर आमच्या भावना समजून घ्यायच्या असल्या, आम्ही आज जे काय या व्यासपीठावर बोलतो ते इमानदारीनं बोलतोय. माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती, पुन्हा तोच विषय सांगतो की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसते. तरी पण माझी विनंती, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकाही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही. तुमच्याकडे पण सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला नसेल तुम्ही बोलत, पण मी बोलतो. काही कमी नाही आपल्याकडे येण्यासाठी. बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडं, परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले, आपल्याला कामं बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं. ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीनं सांगतो. आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णूभाईचे बी फोन सुरू होते. त्याची लय मला कळकळ वाटायची. सारखं सारखं त्या बोर्डे भैयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहिलं पाहिजे. त्याला म्हणलं मी राहत हो का, पण मी यायचं म्हणलं पुन्हा टुंग टुंग सुरू होती. मलाही दम निघत नव्हतं. आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे. पण आता काही काहीचं पुन्हा सुरू झालं, तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोल. मी तर म्हणतो एक पिढ्याना पार आपण मनुष्य तर ही मिटत नाही गायची. हे म्हणते त्याच्यात जाऊ नको, ते म्हणते याच्यात येऊ नको, आणि मग जातो कुठं उसत